Hello, students of TYBSc Geology. Welcome all of you for the third year of BSc Geology. Now we will start our lecture series of TYBSc Geology, all the courses. And prior to that, I would like to inform you about the all courses prescribed by North Maharashtra University, or we can say Kavitri Bahinabai Chaudhary, North Maharashtra University, Jalgaon. So the courses are on choice-based credit system to this year. Means from 2020-21 we will study the courses prescribed by North Maharashtra University. So these courses we have to study. Why we are studying geology to this year? That first we have to know what are the objectives, what are the outcomes of our subject. Everything we have to learn about these courses. विद्यार्थी मित्रांनो, पहिली गोष्ट अशी गोष्ट आहे की लर्निंग, टीचिंग, ग्रास्पिंग, त्यानंतर ॲक्सेप्ट केल्यानंतर त्याचे आउटपुट, या सगळ्या गोष्टी आपण शिकण्यासाठी हा कोर्स घेतलेला असतो. मग झुलॉजी कोर्स का घेतला, त्याचे ऑब्जेक्टिव्स काय आहेत, त्याचे आउटपुट काय आहेत, हे बघण्यासाठी आपण आधी सुरुवातीला त्या कोर्सेसची माहिती घेऊन टाकू. तर ऑब्जेक्टिव्स म्हणजे आपण आपला उद्देश काय आहे या कोर्स घेण्यामागे. तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे टू डेव्हलप अँड अंडरस्टँडिंग अँड ॲबिलिटी टू अप्लाय बेसिक जिओलॉजिकल प्रिन्सिपल्स. त्यानंतर टू प्रोव्हाइड क्वालिटी एज्युकेशन इन डिफरंट स्पेशलायझेशन्स इन जिओलॉजी. देन टू फॅसिलिटेट हायर एज्युकेशन अँड रिसर्च इन जिओलॉजी. देन टू मेक द स्टुडंट्स अवेअर ऑफ ॲप्लिकेशन्स ऑफ जिओलॉजी सब्जेक्ट इन व्हेरियस इंडस्ट्रीज. To equip the students with skills related to laboratory as well as field-based studies. To make the students aware about conservation and sustainable use of biodiversity. To inculcate interest and foundations of further studies in geology. To address the socio-economical challenges related to animal sciences. And last one is to provide quality education offering skill-based programs and motivate the students for self-employment in applied branches of geology. तर जिओलॉजी घेण्यामागचा तुमचा जो उद्देश आहे तो या पद्धतीने पूर्ण झाला पाहिजे की तुम्हाला प्राणीशास्त्र विषयाची सगळी अंडरस्टँडिंग झाली पाहिजे आणि त्या विषयाचे मूळ बेसिक नॉलेज काय आहे ते तुमच्यापर्यंत पोचलं पाहिजे. त्यानंतर जिओलॉजीमधले काही स्पेशल विषय कुठले कुठले आहेत, त्यांची क्वालिटी काय आहे, त्यांचे महत्त्व काय आहे हे तुम्हाला समजायला पाहिजे. त्यानंतर तुम्ही उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्याच्यात काही संशोधन करता येण्यासारखं आहे का, संशोधनाने काही तुमच्या देशाचा काही फायदा आहे का, तो बघितला पाहिजे. त्यानंतर आपल्या विषयामध्ये काही ॲप्लिकेशन्स आहेत, त्याचे काही विशेष महत्त्व आहे, त्याच्यामुळे काही इंडस्ट्रीजमध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो का. जसं प्राणीशास्त्रामध्ये मेडिसिन आहे, लेदर इंडस्ट्री आहे, अनेक फील्ड्स आहेत की त्याच्यातून आपण उत्पन्नही कमवू शकतो. आता या इंडस्ट्रीज शब्दाच्या मागे असंही म्हणता येईल तुम्हाला फिशरीज खूप मोठा व्यवसाय आहे जगातला. जवळपास जगातले 45% लोक फिश खातात, त्यामुळे हा फिशरीचा एक उद्योग आहे. त्यानंतर पोल्ट्री आहे, पिगरी आहे, गोट्री आहे किंवा गोट फार्मिंग आहे, ॲपिकल्चर आहे, असे अनेक व्यवसाय आहेत की ज्याच्यातून आपण जिओलॉजिकल सब्जेक्टमधून इंडस्ट्रीज उभ्या करू शकतो. त्यानंतर आपल्याला जिओलॉजीचे स्किल मिळालं पाहिजे. कुठलं स्किल, प्राणीशास्त्राचे की लॅबोरेटरी स्किल, की आपण लॅबोरेटरीमध्ये जे काही एक्सपेरिमेंट्स रन करतो त्याच्याने आपल्याला आउटपुट मिळणार आहे. म्हणून ते स्किल तुमच्याकडे अवगत व्हावं त्यासाठी हा TYBSCच्या स्पेशल सब्जेक्ट आपण अभ्यास करत असतो. त्यानंतर जगातल्या बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता, पृथ्वीवर अनेक 1.5 दशलक्ष व्हरायटीच्या सजीवांची नोंद आहे. एवढ्या सगळ्या सजीवांमध्ये विविधता काय आहे, त्याचे आउटपुट्स काय आहेत, तो अभ्यास आपण केला गेला पाहिजे. टू इन्कल्केट इंटरेस्ट अँड फाउंडेशन्स फॉर फर्दर स्टडीज इन जिओलॉजी. आता आजपर्यंत केलेला अभ्यासाच्या व्यतिरिक्त नवीन अभ्यास काय तुम्ही उभा करू शकतात, पुढच्या लोकांना येणाऱ्या पिढीला तुम्ही काय देऊ शकतात. त्यानंतर सोशिओ इकॉनॉमिकल चॅलेंजेस टू ॲनिमल सायन्सेसमध्ये आपण विकास घडवून आणू शकतो किंवा त्याची माहिती जगापर्यंत पोहोचवू शकतो. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे तुम्हाला जॉबसाठी, नोकरीसाठी, काहीतरी उत्पन्नासाठी, उपजीविकेसाठी या अभ्यासाचा फायदा व्हायला पाहिजे. हे तुमच्या अभ्यासाचे मुख्य लर्निंग ऑब्जेक्टिव्ह असायला पाहिजे. त्यानंतर प्रोग्राम स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्स काय आहेत. हा जो प्रोग्राम रन करतो आपण TYBSc जिओलॉजीच्या, ह्या प्रोग्राममध्ये आपण जे काही विषय सिलेक्ट केले आहेत
त्यांच्या स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, तर ते याप्रमाणे आहेत. टू अचीव एक्सलन्स इन अकॅडमिक अँड सायंटिफिक रिसर्च, त्यानंतर टू डेव्हलप अँड इम्प्लिमेंट ways and means to ensure quality performance and outputs of geology, to use modern technology in education and scientific research in geology, to implement advanced training to improve the skills of graduates in geology and related fields, to create academic and scientific environment to attract outstanding faculty, researchers and students. And last one is to improve the national and international partnerships with academic institutions and research centers. So these are the specific objectives for the development or upgradation of yourself in your subject, or particularly in geology. Then program outcomes. We are running this program, or university is running this program for the students of BSc, especially as a geology subject. So its output or its outcome should be as per the topics what I am telling you here. One more, to possess a good command of fundamentals in geology and its relationship to other disciplines. तुमच्या विषयाची आणि संबंधित जिओलॉजीच्या विषयांशी जे काही वेगवेगळे डिसिप्लिन्स आहेत त्यांच्यावर तुमची कमांड असली पाहिजे, तुमचं नॉलेज परफेक्ट असलं पाहिजे, कॉम्पिटंट असलं पाहिजे आणि त्याचे आउटपुट हे डेफिनेट असलं पाहिजे. To know the theories and scientific facts in the sections of geology and interrelations among organisms and their biosphere. म्हणजे पूर्ण पृथ्वीचा विचार केला गेला पाहिजे, निसर्गाच्या पर्यावरणाचा विचार केला पाहिजे, इतका सखोल अभ्यास आपला हा प्राणीशास्त्राचा असला पाहिजे. To memorize the concepts of laboratory management, organization and evaluation. To recognize the management and concepts of biosystems, organizations and evaluations. To outline the policy and legislation of animal sciences and ethics. To design and conduct experiments in geology. To communicate effectively through writing reports, giving presentations and participating in discussions. To demonstrate skill in the usage of computers, networks and software packages relevant to geology. To learn principles of research methodology. So these are the different outcomes.